आयुक्त सौरभ राव यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर सध्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू आहे. बुधवारी झालेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी पाणी कचरा या विषयावरच सर्वाधिक भाष्य केलं. त्याकडे पाहता ठाणे महापालिकेला मूलभूत सुविधा गेल्या 30 वर्षात निर्माणच करता आलेल्या नाहीयेत हे स्पष्ट झालंय. पाण्यासारखा मूलभूत गरजेची पूर्तता करण्यासाठी ठाणे महापालिकेला धरण बांधता आलेलं नाही. एकीकडे क्लस्टरमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. क्लस्टरची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जरोखं काढण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या संदर्भात या अर्थसंकल्पात बरं शब्द काढण्यात आलेला नाही. सरकारी अनुदानाच्या भरवशावर पालिका चालवण्याचा विचार करणाऱ्या ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे दात कोरून पोट भरण्याची कार्यशाळा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड केली. दरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं राजकारण या शहरात केलं जात आहे. मात्र 2 वर्षापूर्वी 5 कोटी रुपये त्यांच्या स्मारकासाठी ठेवणाऱ्या प्रशासनानं यंदा त्यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. ही बाब ठाणेकरांना पटणारी नाही, असंही प्रधान म्हणाले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रधान यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मत नोंदवलंय. ते म्हणाले की राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6,221.12 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये कोणतीही दरवाढ ना करवाढ करता निवासी मालमत्ता करावर दंड तथा व्याजात 90% सूट देणारी अभय योजना जाहीर केली आहे. हा अर्थसंकल्प रस्ते, मेट्रो, क्लस्टर योजना आणि ग्रीन ठाणे या पायाभूत सुविधांवर केंद्रित आहे. एकूण अर्थसंकल्प 6,221.12 कोटी असून रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण, पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तार, आनंदनगर साकेत उन्नत मार्ग, ठाणे बोरोली बोगदा आणि कोस्टल रोड यावर या अंदाजपत्रकात भर देण्यात आलाय. या अर्थसंकल्पात महसुली खर्च 3,818.17 कोटी आणि भांडवली खर्च 2,401.55 कोटी आहे. या सर्व आकडेवारीकडे पाहता हा अर्थसंकल्प विकासाचा नसून विकासाच्या नावावर आलेली सूज आहे. एकीकडे पालिकेवर 2100 कोटींची देणी आहेत, म्हणजेच ठाणे महापालिका कर्जबाजारी असताना फुगलेला अर्थसंकल्प सादर करून काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. 2025-26 मध्ये 920 कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात 536 कोटी 35 लाख एवढंच उत्पन्न मिळालं. म्हणजे डिसेंबर 2025 अखेरपर्यंत 383.65 कोटी रुपयांची तूट आली होती. म्हणजेच 40% कमी वसुली झाली होती. यंदा हे उत्पन्न 1200 कोटी गृहीत धरण्यात आले. त्याच अनुषंगानं पाहिलं तर साधारणतः 40%ची तूट पडली आहे, तर 480 कोटी रुपयांची तूट अपेक्षित धरावी लागेल. ही तूट कशी भरून काढली जाईल याबाबत कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाही. स्मार्ट सिटीचा जयघोष करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीची अवस्था बिकट असताना क्लस्टरसह विविध योजना राबवण्यासाठी कर्जरोखे काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. सभागृहात अर्थसंकल्प मंजूर होईलच यामध्ये शंका नाही. मात्र त्या दरम्यान जे नगरसेवक आपले म्हणणं मांडतायत त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. अनेक नगरसेवकांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीकाच केली आहे. असं सांगत प्रधान म्हणाले की पाण्यासाठी 448 कोटींची तरतूद केली आहे. या पैशातून नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत. तसंच जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. एकंदरीत पाण्यासाठी एवढा खर्च केला जात असताना नव्यानं टाकल्या जाणाऱ्या जलवाहिन्या तर पाणी कुठून येणार आहे? पालिकेच्या स्थापनेपासून आपण मुंबई महानगरपालिकेच्या उंजळीतून पाणी पितो. मुंबई महापालिकेची धरणं आहेत. अगदी अलीकडच्या काळात स्थापन झालेल्या म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या तुलनेत नवीन असलेली नवी मुंबई महानगरपालिकेनं मोरबे हे धरण विकसित केलं असून आणखीन एक धरण विकसित करण्याची त्यांची तयारी आहे. मग 6,000 कोटीची उड्डाणं घेणाऱ्या आपल्या ठाणे महानगरपालिकेला स्वतःचं धरण का बांधता आलेलं नाही? डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मी तत्कालीन जलसंपदा मंत्री पद्मसिंग पाटील यांच्या माध्यमातून ठाण्यासाठी शाई आणि काळू धरण मंजूर करून आणलं होतं. आज क्लस्टरसाठी कर्जरोखं काढलं जात आहेत, तर धरणासाठी काढाव्यात. पर्यावरण समतोल राखण्यासाठी 81,734 झाडांची लागवड केली जाणार असून 44.81 कोटींची तरतूद केली जाणार आहे. पण तोडण्यात आलेल्या झाडांचं काय केलं? शहराच्या मध्यवर्ती भागातील झाडांची कत्तल होणार नाही याची काळजी घेण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली पाहिजे. आरोग्य सुविधांसाठी 223.56 कोटींची तरतूद केली आहे. त्यामध्ये मातृत्व भेट, पोषण आहार, मोफत रुग्णवाहिका इत्यादींचा समावेश आहे. मात्र ज्या मूलभूत आरोग्यांच्या गरजा आहेत त्याचं काय? छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय. मग प्रशासकीय अधिकारी उपचारांसाठी खासगी दवाखान्यात का जातात असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.